हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत हेअर केअर विदाऊट एनी ड्रायर, की हेअर वॉश झाल्यानंतर हेअरची केअर कशी करायची. ड्रायर हे खूप लेस यूज करायचे. जेव्हा तुम्हाला एखादं इम्पॉर्टंट फंक्शन असेल किंवा तुमच्याकडे कमी वेळ असेल तरच तुम्ही ड्रायर यूज करायचं. जितकं तुम्ही जास्त ड्रायर वापराल तितकं तुमचा स्प्लिटेन्सचं प्रमाण वाढतं. 15 मिनिट झालेले आहे माझ्या हेअर वॉशला आणि त्यातलं जे एक्सेस पाणी आहे ते माझ्या टॉवेलने सक केलेलं आहे. 30% वेट ठेवायचे आहे. हेअरचं प्रॉपर पार्टिशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फिंगर्सने थोडेसे टँगल्स फ्री करायचे आहे. इथे मी लिओनचं सिरम यूज करत आहे. सिन्स लास्ट 6 इयर्स मी हेच सिरम यूज करते. आपल्याला हाताने स्मूथली एकदम सिरम ब्लेंड करायचं आहे हेअरमध्ये. अगदी कमी क्वांटिटी यूज करायची आहे आणि सिरम फक्त आणि फक्त आपल्याला ग्रोथला लावायचा आहे, स्कॅल्पला नाही लावायचा आहे. सिरम एक लेअर क्रिएट करतो ज्यामुळे बाहेरची डस्ट जी आहे तुमच्या हेअरवरती डायरेक्ट पोहोचत नाही, ती सिरम वरती बसते आणि हेअर वॉश केल्यानंतर ते रिमूव्ह होते. स्किन केअर करून घ्यायचं आहे. तुमचा ब्रेकफास्ट देखील करून घ्यायचा आहे, म्हणजे हेअर मध्ये ते मर्ज होता. वेट हेअर मध्ये कोण शक्यतो करतच नाही. किंवा तुम्हाला वाटेल की तुमचे हेअर फक्त 10% ओले राहिलेले आहेत आणि ऑलमोस्ट ड्राय झाले, तेव्हा तुम्ही कोम यूज करू. इथे आपण झी कोम यूज करणार आहेत, जेणेकरून तुमचे हेअर्स फार इझिली टँगल फ्री होतील. तुमचं हेअर ग्रोथ जास्त असेल तर तुम्ही 4 सेक्शन मध्ये देखील करू शकता. लाईक दिस तुम्ही बघूच शकता. आफ्टर सिरम आणि कोम माझे हेअर्स किती छान स्मूथ आणि एकदम स्ट्रेट दिसत आहे. हे पूर्ण ड्राय झाल्यावरती एकदम सुंदर होईल आणि त्यांना वेगळीच शाईन येते. माझे फेवरेट सिरम्स आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करत आहे. नक्की ही ट्रिक यूज करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.